गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। फ्लो दाखवता तुझा आता फ्लो असेल आणि मी गेल्यावरती मला तो फ्लो भेटला तर मी बंद करेन ना, मी कल्याणला जाऊन देणार ना, मी डोंबिवलीला जाऊन देणार। ऐका ना, आम्ही प्रत्येक शिफ्ट मध्ये फ्लो टाकतो मेसेज त्याच्यामध्ये ग्रुपमध्ये। मग ठीक आहे, मला पण टाकायचं, ग्रुपला नाही टाकायचं, मला पण टाकायचं। आणि सकाळी थोडं लवकर चालू करा। अहो, 5चा टायमिंग आहे, त्यांना 6 वाजता चालू होतंय। आपल्या तर 3ला चालू होतो। मग तो पाणी जातोय कुठे मला ते सांगा। 12 ते 3 वडोली बंद असतो रात्री, 3ला जातो। मग आता पाणी कुठे? पाणी नाहीये, टाकसामध्ये पाणी नाहीये। पाणी पुरवठ्यात निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना घरी बसवण्याचा इशारा केडीएमसी महापौरांनी दिला असून केडीएमसीच्या मोहिली पंप हाऊसवर महापौर हर्षाली चौधरी यांनी सरप्राईज व्हिजिट करत कामचुकार अधिकारी कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली। कल्याण डोंबिवलीकरांच्या घशाला पडलेली कोरड आता प्रशासकीय पातळीवर गंभीर वळण घेतेय। शहरात वाढत्या पाणी टंचाईमुळे नागरिकांमध्ये संताप असतानाच महापौर हर्षाली चौधरी यांनी थेट ग्राउंड झिरोवर उतरण्याचा निर्णय घेतलाय। महापौरांनी अप्रभागातील मोहिली पंप हाऊसवर अचानक भेट देऊन पाहणी केली। कामात होत असलेली दिरंगाई आणि कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा पाहून महापौरांनी अधिकाऱ्यांचे चांगलेच कान टोचले असून पाण्यासाठी वणवण करणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी कडक आदेश दिलेत। गेल्या काही दिवसांपासून कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात पाण्याचा प्रश्न उग्र रूप धारण करत आहे। अनेक भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होणं किंवा पाणीच न मिळणं अशा तक्रारींचा पाऊस पडतोय। याच पार्श्वभूमीवर महापौर हर्षाली चौधरी यांनी कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय मोहिली पंप हाऊसला भेट दिली। महापौरांनी जेव्हा पंप हाऊसमध्ये प्रवेश केला तेव्हा तेथील यंत्रणा आणि कामाची संथ गती पाहून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। पाणी पुरवठ्याचं नियोजन कोलमडल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। यावेळी त्यांनी संबंधित अभियंता आणि कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधून तांत्रिक अडचणी समजून घेतल्या। मात्र तांत्रिक कारणांपेक्षा मानवी दिरंगाईमुळे पाणी पुरवठा विस्कळीत होत असल्याचं दिसून आल्यावर महापौरांनी आक्रमक पवित्रा घेतला। पाहणी दरम्यान महापौरांनी अधिकाऱ्यांना सक्त ताकीद दिली। यावेळी कामचुकारपणा खपवून घेणार नाही, कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिलेत। याबरोबरच कोणत्या प्रभागात किती पाणी जातं आणि कुठे कमतरता आहे याचे चोख नियोजन सादर करण्याचे आदेश दिले। तसेच पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ नागरिकांवर येऊ देऊ नका असं स्पष्ट सूचना देण्यात आल्या। मोहिली जल शुद्धीकरणावरती जो दौरा केला त्यामध्ये मला असं आढळलं की येणारा काळ हा मे महिना आहे, त्यात पाण्याची टंचाई आढळू शकते। त्यासाठी मी अधिकाऱ्यांना सांगितलं की पाण्याची लेवल कितपर्यंत आहे, त्यासाठी मी पाणी दौरा केला आणि त्यावरती मला असं आढळून आलं की पाणी व्यवस्थित आहे। मॅडम आपण पुढच्या वेळेस देऊ शकतो, मे महिना आपला व्यवस्थित जाऊ शकतो। पण मला त्यावरती असं कळलं की थोडंफार आपल्याला कुठेतरी अडचणी होणार आहेत। तर आपण त्यांना मी स्ट्रिक्ट वॉर्निंग केलेली आहे की पाणी हे नागरिकांना प्रॉपर असं पुरेसं झालं पाहिजे, त्यांना पूर्ण शेवटपर्यंत गेलं पाहिजे। त्यामुळे मी त्यांना इन्स्ट्रक्शन देऊन आले आहे आणि मी कर्मचाऱ्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही जर असे कोणतेही मला तुमचं कारभार भोंगळ दिसला तर मी त्याच्यात तुम्हाला तिथल्या तिथेच तुम्हाला काढून टाकण्याचे मी त्यांना आदेश देण्यात आलेले आहे। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।